बिग बॉस मराठी सीझन 6 आता दिवस जवळ यायला लागलेत आणि आता बघितलंच असेल काल तिकीट टू फिनाले झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तन्वी जिंकलेली आहे. तर आता 5 सदस्य म्हणजे रेवा तर ॲज अन कॅप्टन म्हणून ती सेफ आहे आणि मग आता तन्वी पण सेफ आहे आणि मग बाकीचे 5 जण नॉमिनेट झालेले आहेत. म्हणजे जसं आरबी झालेला आहे, विशाल आहे, दीपाली आहे, राखी आहे आणि अनुश्री आहे. सो तुम्हाला काय वाटतं कोण इविक्ट होईल? आणि इथे कसं आहे, आरबी आणि विशाल हे तर टॉपमध्ये दिसतंय. आता इथे प्रश्न राहिला राखी, अनुश्री आणि दीपालीचा. तर तर अनुश्रीचा पण गेम दिसतं आहे आणि ती स्टार्टिंगपासून म्हणजे खेळण्याचा तिने प्रयत्न केलाय. म्हणजे खोटं बोलू दे, चोऱ्या करू दे, काही करू दे, पण ते दिसण्याचा प्रयत्न करत होती आणि आता ह्या लेवलवरती आली आहे. कधी टर्न अँड ट्विस्ट घेतलेले आहेत. म्हणजे मी टोळी सोडते आणि ऑल तिने सगळ्यांना तो धक्का दिला होता आणि परत टोळीमध्ये जाऊन जॉईन झाले. सो तिचा तो इकडे तिकडे काही ना काहीतरी गेम चालू आहे. आणि दीपालीचं माहिती नाही. दीपालीचं तर काही गेम आहे खरंच कळत नाहीये. म्हणजे स्टार्टिंगपासून नुसतं तिचं मी काटा फॉर्म केला तेच चाललेलं आहे. आणि प्रत्येक जण तिच्याशी जे कोणी म्हणजे तिला उलट-सुलट बोलतायत, आतू करतायत, त्यांनाही जाऊन सिंपती देते, त्यांनाही जाऊन त्यांचं रडतायत अनुश्री आणि रुचिता आणि तर त्यांना तू सांत्वन देण्यावर करते. आणि मग नंतर मग जेव्हा तुझ्या सासूबद्दल कळतं तेव्हा मग तुला रडायला येत नाही. म्हणजे तुम्ही लोकांच्या हातात देता कंपॅरिझन करण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीला तुम्ही दाखवताय की तुम्ही किती इमोशनल आहात. आणि आता पण कळलं नाही की जर झालं तुम्ही 13व्या आठवड्यामध्ये येऊन तन्वीला बोलता तू पण असं बोलली होती, तू पण असं केलं होतंस. तर ते काय दीपालीचं कळलं नाही. तुमच्या स्टार्टिंगला काय गोष्टी झाल्या होत्या ती म्हणाली असेल की कोणीच काय करत नाही ताई, आपण काहीतरी करूया वगैरे. तर तिने तू आता त्याचं भांडवल करते 13व्या आठवड्यात आणि तू बोलतेस आणि तिथे तुम्ही उगीचच अननेसेसरी आर्ग्युमेंट्स चालू आहेत. तर ते कुठे दीपालीचं पटत नाहीये. आणि पण राखीने काल एवढी घाण करून ठेवली ना, म्हणजे एका म्हणजे म्हणतात ना नॅशनल टीव्हीवरती तुम्ही एका स्त्रीला एवढं काही बोलता, तुम्हाला गेममध्ये राखीचा कसा फंडाच आहे. तुम्ही चांगलं दिसा, वाईट दिसा, दिसणं गरजेचं आहे. सो तुम्ही दिसण्यासाठी तुम्ही काहीही करा. तिला किती किती काय काय बोलली दीपालीला. आणि मग एवढं काय बोलायची गरज आहे? त्यांची नुसती फ्रेंडशिपच आहे. तू घरं मोडतेस अँड ऑल, तुझा नवरा आहे, तुम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहात का, तो तुझा नवरा आहे का? अरे काय, अरे किती बोलणार किती बोलणार. तर काल म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा आली तेव्हाच वाटलं होतं हिला का आणलं, पण नंतर तिने एंटरटेनमेंट केलं, चांगली केली. पण आता तिने पूर्ण घाण केली. तर मला तरी असं वाटतं यावेळी राखीने जावं. कारण दीपाली पण पहिल्यापासून खेळते आहे, अनुष्ठिता आहे. सो पण ह्या लोकांनी मला वाटतं टॉप 6 मध्ये जावं. आणि राखीला तुम्ही प्लीज बाहेर काढा. असा पण भाऊनी तिचा गेम एक्सपोज केलाय बॅगचा, की मनी बॅग ही नेहमी घेऊन जाते. तर यावेळी तुम्ही लक्ष ठेवा. काही नाही, तुम्ही मेकअप तिला काय करायचं ते करा. तर मला तरी असं वाटतं इन्स्टेड ऑफ दीपाली किंवा अनुश्री यांनी कोणी बाहेर जाण्याऐवजी तुम्ही राखीला बाहेर काढा. सो तुमचं काय मत आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.